हॅलो, मी डॉक्टर सारिका राक्षे. लहान मुलं ना रोज खेळताना, उड्या मारताना त्यांना लहान लहान जखमा होत असतात, वरचेवर खरचटत असतं. तेव्हा पालक येतात आणि मला विचारतात की हे वरचेवर जे खरचटतं, रोज रोज नवीन जे लागत असतं, तेव्हा प्रत्येक वेळी टीटीचं इंजेक्शन घेण्याची गरज आहे की नाही, तर त्याबद्दल आपण आज बोलूया. टीटीचं जे इंजेक्शन आहे, ज्याला आपण धनुर्वाताचं इंजेक्शन असं म्हणतो, ते आपलं टिटॅनस अशा गंभीर आजारापासून आपला बचाव करत असतं. धनुर्वात जो असतो म्हणजे टिटॅनस जो आजार आहे, तो आपल्याला क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाच्या बॅक्टेरियामुळे होत असतो आणि हा बॅक्टेरिया अस्वच्छ जखमांमधनं आपल्या शरीरात प्रवेश करत असतो. भारतामध्ये टिटॅनसचं जे इंजेक्शन आहे ते सर्व गर्भवती स्त्रियांना दिलं जातं आणि जेणेकरून होणाऱ्या बाळाचं टिटॅनस पासून संरक्षण होईल. लहान मुलांसाठी भारतामध्ये टिटॅनस साठी डीपीटी म्हणजे डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनस असं ट्रिपल वॅक्सिन अवेलेबल आहे. 5 वर्षाच्या आतील मुलांना हे वॅक्सिन 4 डोसेस मध्ये दिलं जातं. त्यामुळे जर तुमच्या बाळाला 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिने, त्यानंतर 1.5 वर्ष आणि 5व्या वर्षीचं बूस्टर असे 5ही डोस मिळाले असतील तर या कालावधीत जर वरच्यावर त्यांना खरचटलं किंवा वरच्यावर जखमा छोट्याशा झाल्या असतील तर टीटीचं इंजेक्शन देण्याची अजिबात गरज नाही. परंतु काही अशा सिच्युएशन्स आहेत, परिस्थिती आहेत की जिथे आपण टीटीचं इंजेक्शन घेणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. एक, जर टीटीचं इंजेक्शन देऊन 5 वर्षापेक्षा जास्त झाले असतील आणि जखम मोठी असेल तर नक्कीच डॉक्टरांना भेटा आणि टीटीचं इंजेक्शन घेऊन टाका. बरेचदा जखमा मोठ्या असतात पण पॅरेंट्सला माहिती नसतं की डॉक्युमेंटेशन नसतं की नक्की त्यांना लक्षात नसतं की 5 इंजेक्शन 5 डोसेस टीपीटीचे झालेत की नाही. जर तुमच्याकडे रेकॉर्ड नसेल तर सेफर साईड टीटीचं इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, जिथे खूप खोलवर जखमा असतात, अगदी हाडं आणि स्नायू अफेक्ट होतात, क्रशिंग इंजुरीज असतात, तिथे आपण टीटीचं इंजेक्शन नक्की देतो. खूप गंजलेला धातू असेल आणि खूप डीप कट गेलं असेल आणि आपल्याला माहिती की आपण वॅक्सिन आधी घेतलं आहे तरी सेफर साईड टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्राण्याचा जर तुम्हाला चावा झाला असेल, अगदी गाय, बैल, उंदीर, कुत्रा, मांजर, कुठलाही वाईल्ड अॅनिमलचा तुम्हाला चावा घेतला असेल तर तुम्हाला टीटीचं इंजेक्शन घेणं फार गरजेचं असतं. आता काय होतं की कुठलीही जखम जेव्हा आपल्याला होते तेव्हा शाळेतही मुलं धडपडत असतात, तर पहिले आपण ती जखम स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे. अगदी वाहत्या पाण्यात धुतली तर खूपच चांगलं आणि लगेच अँटीसेप्टिक क्रीम किंवा लोशन तिथे लावणं गरजेचं आहे आणि 24 तासाच्या आत डॉक्टरांना भेटून टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. बरेचदा आम्ही पॅरेंट्स बघतो की आज लागला आणि 4 दिवसाने टीटीचं इंजेक्शन घ्यायला येतात. त्यामुळे लवकरात लवकर जखम झाल्यानंतर टीटीचं इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे.